राम राम भावना, तुम्ही कसे आहात? तुम्ही सर्व छान असाल. तर आज एकादशी आहे, तर आज आपण मंदिरामध्ये आहेत. हे तारकनाथ, विठ्ठल रखुमाई, बाकी महाराजांनी पूजा केली. महाराजांना विचारलं काढू व्हिडिओ, महाराज म्हणले काढ. तर आता आपण काढतो. तो कशी वाचणार. बाकी आता पूजा झाली, आपण गंध वगैरे लावू आणि जाऊ बाबापाशी. आपण मंदिराच्या बाहेर आलोत. बाकी आपल्याला ह्या 3 बादल्या आपण भरायला लावल्यात. त्याने आपल्याला पिंपळाला पाणी द्यायचे. पिंपळाचं झाडं पलीकडे, तर 3 बादल्या आहेत. म्हणजे आधी 3 घातल्या, आता वापस 3 भरायला लावल्यात, तर त्या 3 घालायच्या. बाकी बाबा पण तिथंच आहेत. बाकी आता त्या भरल्यावरती आपल्याला जायचं आहे मग घेऊन. बादल्या भरल्या. हां, जय श्रीराम. जय श्रीराम. बाकी जाऊ आता. बाकी जाऊ आता. ही आहे आमची मावशी. ही मावशी आहे, भयानक मावशी. तिथे झाडाला पाणी वगैरे घातलं आपण. बाकी आता संत्र्याचा ज्यूस करायचा आपल्याला. करू आता तो. याच्यामध्ये केलं आहे तसं, पण अजून करायचं. महाराज जय श्रीराम. तसं आपण टाकीतलं पाणी पायासाठी वरती चढलो होतो, तसं हे खालून पण दिसतं. खालून ती भरली टाकी. बाकी आपण फक्त याच्यासाठी चढलो होतो वरती. नजारा कसा दिसतोय समोरून. बाकी इथं समोर गोशाळा. बाकी तिकडं आंब्याची बाग भरपूर आहे. तसं पाहायला भरपूर आहे, आणि जर सगळं समजून जर घ्यायचं म्हणलं तर भरपूर टाईम लागेल. बाकी आता जाऊ खाली. आपण मोटर बंद केली. तिथून अजून पाणी पडतंय, म्हणजे थोडा टाइम पडेल अजून. आपण आता इथे येऊन बसलो सगळे. मग जायचं खाली आपल्याला. आपण आलो खाली. आपण खाली जाऊन डबल वरती आलो. बाकी सनातनच्या साबणी घेतल्यात. जय सनातनचा स्टॉल लागलेला आहे इथं. 2-3 घेतल्या साबणी. तसे आपण याच्या आधी पण ह्या वापरलेल्या आहेत. बाकी आता जाऊ रूममध्ये. ज्ञानेश्वर निवास. आपण साबण वगैरे ठेवून आलो खाली. तरी आता मुलं आलते संस्थेवरले हरिपाठासाठी. मकाचे कणसं टाकले गायांना. मग तिकडनं चालत बाबांसोबत. तर गायांना कणसं वगैरे टाकले. कणसं आतमध्ये होते. कसं पलीकडे नाही डायरेक्ट आता पलीकड फिरायला कंस आतमध्ये. इथं टाकतात आता, ते टाकतात. आणि आपण ह्या इथं टाकलेत. हे समोर बाबा. हरिपाठ चालू आहे समोर तिकडं.
खूप चांगली कला आहे. बाकी आता जाऊ, मला वाटतं दुसरे कपडे घालावं, धोतर वगैरे, पण असा विचार असतो की नको घाल, नको घाल, असं होतं. समोर भारी दिसतंय तसं. बाकी तुम्हाला माझा चेहरा नसेल दिसत कारण फ्लॅश चालू नव्हती. बाकी आता आपण चालू धोतर घालायला, धोतर आणि वरती नेहरू. तर पाहू कसा दिसतोय मी त्या लुकमध्ये, धोतरमध्ये, धोतर घातल्यावरती. बाकी आता घालू धोतर. तर आता आपण रेडी झालो. फायनल लुक असं आहे, म्हणजे पुन्हा असं दिसतं. खाली धोतर आहे आणि वरती नेहरू आहे. इथं समोर आरशामध्ये दिसतंय. बाकी आता जाऊ बाहेर. बाकी सुरू झालंय तसं, म्हणजे कीर्तन सुरू झालं. तर आता जाऊ. तर हा राहिलो मी. आता जाऊ. टोपी घातली आता. अगदी नियोजित काहीच नव्हतं, सहज. आत्ताच कीर्तन झालं. तिथं बाबा सूचना देणार आहेत. आता सत्कार होते. तिथं संपलं कीर्तन. आता आपण बसलो. खूप दिवस झालं, सवय नाही उभा राहायची, जेव्हा बसलो. जेवायला पंगत बसली इथं. वाटलं होतं मग आपण पण जेवलो. आणि आता आपण रूममध्ये आलो. कपडे वगैरे चेंज केले तसे, तिथे ठेवले कपडे काढून. बाकी आत्ता आपण झोपू आणि भेटू तुम्हाला उद्याच्या नवीन ब्लॉगवरती. जय शंभूनारायण, जय श्रीराम.